सन 2025-26च्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभी आहे. नगरविकास विभागाच्या बाब क्रमांक 71-107, गृह विभागाच्या 277 आणि पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या 434 या विषयावर मी बोलण्यासाठी उभी आहे. माझ्या अमरावती शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावती महानगरपालिका ही ड वर्गाची आहे आणि त्यामुळे शासनाचा फक्त स्वच्छतेसाठीच वित्त आयोगातून पैसे मिळते. त्यामुळे शहराचा विकास थांबलेला आहे आणि या ठिकाणी अनुदान मिळत असताना स्वच्छता विभागाच्या वित्त आयोगातून मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त स्वच्छतेसाठी पैसे वापरले जातात, बाकीचे कामं रखडले जातात. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की शासनाने या ठिकाणी रस्ते, नाले, शाळा, ओपन स्पेस असेल त्यासाठी कुठलंही अनुदान मिळत नाही. म्हणून मागच्या वेळेस शासनाने मुख्यमंत्री शहरी सडक योजनेची घोषणा केली होती, परंतु आतापर्यंत त्याच्यावर निधी उपलब्ध करून दिला नाही. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की त्या ठिकाणी मुख्यमंत्री शहरी सडक योजना यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून शहराचा विकास होईल व शहरातील कामं होतील. शहर झपाट्याने वाढत आहे, कॉलन्या झपाट्याने वाढत आहे, विकासापासून दूर जात आहे आणि ड वर्ग महानगरपालिका असल्यामुळे त्या ठिकाणी विकास होत नाही. म्हणून शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे नगरोत्थानचा विषय आहे. नगरोत्थानचा विषय निधी देत असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेला, सगळ्या महानगरपालिकेला मनपाचा हिस्सा 30% आणि शासनाचा त्या ठिकाणी 70% असतो. परंतु ड वर्ग महानगरपालिका असल्यामुळे 30% रक्कम भरू शकत नाही. म्हणून तिथले कामं रखडले जाते आणि अ आणि व वर्गाची जी महानगरपालिका असते त्या ठिकाणी तिला पैसा दिला जाते, म्हणजे तिथे पैसे खर्च होते. म्हणून हा GR जो आहे तो शासनाने बदलावा. ड वर्गाची महानगरपालिका आहे तिथे 10% आणि शासनाने 90% निधी उपलब्ध करून द्यावा आणि तो GR बदलावा अशी या ठिकाणी शासनाला विनंती करते. त्यासोबतच या ठिकाणी महानगरपालिकेला GSTच्या माध्यमातून जे काही उत्पन्न परतावा मिळतो त्याच्यामध्ये मी आपल्या अमरावती नगरपालिकेचं सांगू इच्छिते की पहिले ॲक्ट्रॉय होता, त्यानंतर LBT आलं आणि हे LBT 1 वर्ष होतं, नंतर GST आली आणि GST लावत असताना त्या ठिकाणी LBTवर लावले जाते. पण ॲक्ट्रॉय हा आमच्या अमरावतीमध्ये खूप वर्षाचा असल्यामुळे त्याचं उत्पन्न याच्यावर त्या बेसवर जर लावलं तर निश्चितच आमच्या अमरावती शहराला, अमरावती महानगरपालिका या ठिकाणी ॲक्ट्रॉयच्या याच्या बेसवर जर आपण GSTचा परतावा केला तर निश्चितच अमरावती महानगरपालिकेचे कामं होतील अशी या ठिकाणी शासनाला विनंती करते. त्यासोबतच गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला विनंती करते की अमरावती येथील अनेक झोपडपट्टी आहे आणि त्याच्यामध्ये पुनर्विकास व SRAची स्कीम लाभवणं फार आवश्यक आहे. मागच्या अधिवेशनाच्या वेळेस मी मांडलं होतं की त्या ठिकाणी SRAची स्कीम राबवा. माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी अशोकनगर आहे, तिथे पहिली ही स्कीम राबवली तर निश्चितच अमरावतीमध्ये SRAची स्कीम होईल. या संदर्भात मी 30/8/2025ला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांना पत्र दिलं. त्यांनीसुद्धा या ठिकाणी गृहनिर्माण विभाग यांच्या उपाध्यक्ष व CEO यांना पत्र दिलं. त्याचा अजूनही अहवाल प्राप्त झालेला नाही आहे. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की अमरावती शहरामध्ये SRAची स्कीम राबवत असताना याकडे निश्चितच या शासनाने लक्ष द्यावे आणि अमरावतीमध्ये SRAची स्कीम राबवावी अशी विनंती करतो. त्यासोबतच तिसरा महत्त्वाची काय अमरावतीमध्ये म्हाडाची स्कीम आहे, ती जवळपास या ठिकाणी असणारी जी म्हाडाची स्कीम आहे HIG 109 अशी ही आमची पत्रकार कॉलनीला लागून आहे. त्याची संख्या, त्याची जर हे जागा बघितली, क्षेत्रफळ बघितलं 9,848 आहे आणि त्याचं फक्त बांधकाम 1,445.733च झालं आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे म्हाडाची इतकी शिकस्त झाली आहे की तिला 35 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या माझ्या महिला भगिनी माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की हे स्कीमचं पत्र आपण दिलं आहे परंतु त्याचा प्रस्ताव अजून झाला नाही. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की म्हाडाची जे काही जागा आहे त्या ठिकाणी ही म्हाडाची स्कीम राबवून त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना घर मिळेल आणि चांगला या ठिकाणी प्रस्ताव तयार करून रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्ताव जर तर केला तर निश्चितच त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी सामान्य माणसाला घर मिळेल अशी या ठिकाणी विनंती करते. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, एकच विभाग राहिला साहेब. माझ्या अमरावती महानगरपालिकेमध्ये भुयार गट योजना मंजूर झाली होती. ती केव्हा झाली होती? 1997. आज 28 वर्ष झाले आहे साहेब. 28 वर्षामध्ये अजूनही ती भुयार गटाची योजना अर्धवट पडलेली आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जेव्हा पैसे दिले 123.4 कोटी ही 1997ली दिला. त्याच्यानंतर शासकीय अनुदान 23.33 होतं, स्थानिक स्वराज्य संस्था 66.67 होतं, लोकवर्गणी 10% होते. परंतु महानगरपालिका ड वर्गाची असल्यामुळे त्या ठिकाणी ते अनुदान देऊ शकले नाही. म्हणून त्या ठिकाणी त्या स्कीम ही अर्धवट झाली. त्यानंतर केंद्र शासनाने
2008मध्ये 141.63 कोटी मंजूर केले आणि ते मंजूर करत असताना त्यांनी 3 टप्प्यामध्ये पैसे देण्याचं कबूल केलं. एक टप्प्याचे पैसे मिळाले, तिसऱ्या आणि टप्प्याचे पैसे मिळाले नाही, म्हणून ती 2008 पासून ती सुद्धा स्कीम बंद पडलेली आहे. आणि त्याच्यानंतर एक शेवटचाच मुद्दा आहे माझा, आणि ती बंद पडलेली आहे आणि रखडलेली आहे. आजही अर्धवट आपण बघितलं तर शहराची स्वच्छता ह्या भुयारी गटामुळे त्या ठिकाणी स्वच्छता ही राहिलेली नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी केंद्र शासनाने पुरस्कार अमृत 1मध्ये ही योजना घेतली. 2018मध्ये या योजनेला मंजुरी दिली आणि त्यासाठी सुद्धा 81.87 कोटी दिली. त्याच्यामध्ये केंद्र शासन 50%, राज्य शासन 25% आणि मनपा 25% अशा माध्यमातून 20.21 कोटीचे काम झाले. परंतु परिस्थिती अशी झाली आहे की महानगरपालिकेची आमच्या शहराची की त्या ठिकाणी ती अर्धवट पडली आहे. कुठलंही पाणी काढलं जात नाही. एवढा मोठा कोटीने पैसा खर्च केला, परंतु या ठिकाणी आम्ही शासनाला पत्र दिलं आणि शासनाच्या पत्राच्या माध्यमातून या ठिकाणी मनपा आणि जागतिक बँकेचे अधिकाऱ्यांसोबत 15-10ला मीटिंग झाली. आणि या ठिकाणी मी मंत्री महोदयांना सांगू इच्छिते की ही योजना आता 2500 कोटीवर गेली आहे. म्हणजे अमरावतीचा जर हे गटार योजना त्यांनी सांगितलं, बँकेने सांगितलं की आता ही योजना आपल्याला करायचं आहे तर पूर्ण प्रस्ताव तयार करा पूर्ण शहराचा. म्हणजे गेलेले पैसे गेले, म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे, मंत्री महोदयांना विनंती करायची आहे आणि सन्माननीय अजितदादांना विनंती करायची आहे की या ठिकाणी आमच्या अमरावतीचा जो भुयारी गटार योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे ते जर सुरळीत करायची असेल तर या ठिकाणी 2500 कोटीच्या वर या ठिकाणी लागणार आहे. याची मीटिंग लवकरात लवकर लावून आमच्या अमरावती शहराचा भुयार गटार योजनेचं जे रखडलेलं काम आहे ते निश्चितच या ठिकाणी मार्गी लावावं अशी या ठिकाणी शासनाला विनंती करते आणि माझे शब्द संपवते. धन्यवाद.